युवक आहेत की ज्यांना स्वतःला प्रेझेंटेबल राहायचं असतं, पुन्हा पुढचं करिअर घडवायचं असतं, तर ते इंग्रजीवरती प्रभुत्व राहावं, थोडं तरी यावं असं ज्यांना वाटत होतं, त्यांच्यासाठी मी स्पोकन इंग्लिशचे क्लासेस सुरू केले. बर. ते क्लास सुरू करण्यासाठी मला जागा हवी होती. मी काय कोणाकडे मागायला गेले नाही, पण मला अकाउंट्स या विषयामध्ये खूप चांगलं ज्ञान मिळावं, म्हणजे फक्त कॉलेजमध्ये जे काय मी शिकत होते त्याहीपेक्षा अधिक मला अजून डीप नॉलेज मिळावं म्हणून तिथे शिरूरचे स्वयंसेवक आहेत प्राध्यापक संपत लोखंडे, मी यांच्याकडे शिकायला जायचे जेव्हा मला वेळ मिळायचा तेव्हा. त्यांनी कधी माझ्याकडनं पैसे नाही घेतले, ते म्हणायचे तू ये मी तुला शिकवतो. त्यांना जेव्हा कळलं की मी इंग्लिश चांगलं बोलू शकते, मी स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेऊ शकते, तेव्हा ते म्हणाले आपण करूयात का इथे सुरू, मी काही नोट्स आणून देतो की कसं शिकवायचं काय. म्हणलं ठीक आहे चालेल. आम्ही दोघांनी बसून ते एक सिलेबस तयार केला, कसं शिकवायचं काय, असं एक 8-15 दिवसात ते करून आम्ही क्लास सुरू करून दिले. त्या क्लासला ही तुफान गर्दी, म्हणजे वेटिंग असायचं. गावातले म्हणजे खेड्यातली मुलं यायची तिथे. सिटी बरो कॉलेज हे असं होतं की ते आजूबाजूच्या लोकातले पंचक्रोशीतली मुलं तिथे शिकायला यायची, त्याच्यामुळे त्या क्लासला खूप गर्दी झाला. त्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमधून मी जे काही कमवत होते त्यातनं मी घर चालवत. मग मगाशी तुम्ही म्हणालात की तुमच्या आता वडील पण